हातात आहे, पण मरण मात्र माझ्या हातात आहे. आणि तीच प्रतिज्ञा 21 वर्षांनी सहज नाही केली. बायबल वाचलं, कुराण वाचलं, पोथी वाचल्या, भगवद्गीता वाचल्या, परंतु त्या कोणत्याही ग्रंथामध्ये आम्हाला माणसाचं कल्याण दिसलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, 13 ऑक्टोबर 1935 नंतर 21 वर्ष एवढ्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला. आणि हा सगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आम्ही तर दीक्षित फार दिवसापासून आहोत. इथं मला माहित नाही किती दीक्षित आहेत. दीक्षित आहेत ना? मी स्वतः दीक्षित होते, पण मी बदलले. आम्ही 50 वर्षापूर्वी दीक्षित झालो. कशाने झालो दीक्षित? आम्हाला जे तुम्ही म्हणता की नाही ओटीत घेणारे, आमचं थोडस दुःख निवारणारे ती वेळ होती, त्यावेळेस ते आलेल्या लोकांनी आम्हाला जवळ घेतलं. कोणते लोक होते ते सांगता येईल ना तुम्हाला? ब्रिटिश सरकार. आणि ब्रिटिश सरकार मधले ख्रिश्चन समाज, हो की नाही? ख्रिश्चन लोक आले होते की नाही? आणि मग आम्ही ख्रिश्चन झालो. गावागावापर्यंत ते पोहोचले. घोड्यावर यायचे, आम्हाला बलगर द्यायचे, आम्हाला कपडे द्यायचे, आम्हाला तेल द्यायचे, आम्हाला शिक्षण द्यायचे. मग आम्ही काय झालो? त्यांच्याकडून झालो. आम्ही मग आजही सोडत नाही. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे आम्ही सोडत नाही. त्यांनी काहीच नाही दिलं. ते फक्त भारतात आले आणि त्यांनी लोक जमवण्याचा कार्यक्रम केला, संघटित करण्याचा कार्यक्रम केला, आमच्या नाकाचा शेवट पुसण्याचा कार्यक्रम केला. पण खरा हक्क आणि अधिकार आणि गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम माझ्या बापाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि इथं तर आम्ही नतमस्तकच आहोत 33 कोटी समोर. मंगळवार वेगळा, शुक्रवार वेगळा, शनिवार वेगळा, सगळे वार आम्ही वाटून दिलेत. कोणाचे कोणाला, कोणाचे कोणाला. यको कामा येईन आला असेल, कसा येतो कामाला? एक थोडस उदाहरण देते. ज्या देवाने आम्हाला कधी स्वीकारलंच नाही, ज्या देवाने आम्हाला कधी स्वीकारलंच नाही, तो देव मात्र आमच्या अंगात आहे ना. आणि ते कोणाच्या अंगात? मी सांगत असते, हे सांगावं लागतं मला प्रत्येक ठिकाणी. कुलकर्ण्याची, देशपांडेच्या बाईच्या अंगात असतो. देव कोणाच्या अंगात असतो? कुलकर्ण्याच्या, देशपांड्याच्या नाही. वाघमारे नाही का, खडीचे, कांबळे, जमदडे यांच्या अंगात ते देव. कोणते? लवाळे यांच्या अंगात देव. ज्या देवानी कधी स्वीकारलं नाही ते देव मात्र आमच्या अंगात आहेत की नाही. मग मला सांगा, एखादी कुलकर्ण्याची, देशपांड्याची, मारवाड्याची, वाण्याची बाई कधी घुमताना बघितली का हो तुम्ही? घुमत कोण मावशी? आपणच. का घुमतो? आपलं अज्ञान. अज्ञानामुळे भीती, आणि भीतीमुळे अंधश्रद्धा, आणि अंधश्रद्धेमुळे बुद्धिभ्रष्ट. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यातून बाहेर निघण्यासाठी अशा आम्हाला काय दिले? उदाहरणं दिले. आणि हे सांगावं, माझ्या समाजाला पटावं, माझ्या समाजाचं परिवर्तन व्हावं म्हणून बाबासाहेब आम्हाला काय सांगतात? बौद्ध धर्माच्या माध्यमातून जर तुम्ही आचरण केलं तर तुम्ही ह्या कुठल्याच कृती करणार नाही. करू का? बौद्ध धर्मात काहीच नाही. बौद्ध धर्मात नारळ नाही पडायचं, अगरबत्ती मेणबत्ती लावायची ती लावा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला निवद नाही दाखवायचा, काहीच नाही करायचं. निवद खातो का भगवान बुद्ध? दुसरे देव खाते का? तुम्ही खाऊ घालता ना. एका वर्षानंतर मेल्यानंतर बापाला जीव घालतो की नाही आपण? सर्व पितृयामुषा, एकखट्टी सगळे आमचे बाप, आई, मामा, काका त्याच दिवशी मेले. महिनाभर आम्हाला परवानगी नाही. शेवटच्या दिवशी जी अमावस्या येते त्या दिवशी आमच्या बहुजनांनी, त्यातली त्यात आमच्या अस्पृश्यांनी, त्यातली त्यात दलितांनी, त्या दिवशी आमचे लोक जीव घालायचे की नाही? घालतो की नाही? खातो का ते? खातो वर्षानंतर. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं ते भगवान बुद्ध मार्गदाता, मोक्षदाता नाही. तुम्ही कुठेही गेला तुम्हाला कुठेच मोक्ष मिळणार नाही. भगवान बुद्धांचा मार्ग म्हणजे मार्गदाता. आणि भगवान बुद्धांच्या नंतर डॉक्टर
पाहिलं डोळ्यातून ते संत कबीर. आणि म्हणून संत कबीराच्या बाबतीत एक छोटीशी गोष्ट सांगते. कार्यकर्ते नेहमी ऐकतात पण तुम्ही पण ऐकाल, कारण तुम्हाला जास्त गरजेची आहे. कंटाळा असं तर सांगा मला, सारखं झालं बोलते मी. वेळ किती घ्यायचं ते सांगा. हा, आणि मग एक थोडस सांगते मी, जास्त सांगत नाही. आणि मला आम्ही जेव्हा आमच्या महिला जेव्हा हे कुकर्म करतात, कुकर्म चांगलं नाही बरं का, कुकर्म याला वाईट कृत्य म्हणतात. ज्याच्यापासून काहीच निष्पन्न होत नाही त्याला कुकर्म म्हणतात. आणि ते कुकर्म म्हणजे आमोशा काय म्हणतात ते मला माहिती नाही, कारण मी वेगळ्या समाजाची होती. आता तुमच्या समाजात आले. म्हणू का तुमच्या समाजात? तुम्ही आहे का बौद्ध? मी आता बौद्ध आहे, पण मी दुसऱ्या समाजाची होती. आमचे मंतोरी गुरुजी तर बसलेले आहे सर, नाही का? आणि म्हणून अगोदर ते सांगण्यापूर्वी गुरुजी सांगतात. गुरुजी मी सांगते, पण यांनी पण त्यांचं सांगितलं पाहिजे, तर मी सांगते माझा इतिहास. सांगतान का? नका सांगू, पण घरात तरी बदल करा. घरात बदल, मनातला बदल हे होत असेल तर माझा इतिहास मी सांगते. आहे ना मला खैला उद्या जरे काठीला बोलायचं, इथे पण बोलायचं. बदल करायचा असतो, कारण बौद्ध धर्मच बदलायला होतो. आणि ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 50 वर्षापूर्वी जी ब्रिटिश सरकार इथं होतं त्या काळामध्ये आम्ही ख्रिश्चन होतो. इथं कोण कोण ख्रिश्चन आहे? वाईट वाटून घेऊ नका, हात वर करा. मी सांगते मी ख्रिश्चन होते. माझा बाप पाळक, धर्मप्रसारक, ख्रिश्चन धर्माचा. माझं पूर्ण कुटुंब, आई बाप मावशी काका, शेवगाव पाथर्डीकडे गेला तर तुम्हाला कुणीच बौद्ध दिसणार नाही, सगळे ख्रिश्चनच दिसतील. अशा कुटुंबातली मी. बाप तर पाळकी व्यवसाय, रोज हातामध्ये बायबल घेऊन जायचं, प्रार्थना करायची, दान येईल ते दान घरी आल्यानंतर त्याच्यामध्ये आमचं परपंच चालायचं. पाळक. माझं शिक्षण ख्रिश्चन संस्थेमध्ये, नगरचा, आयल्यानगरचा दगडी दवाखाना माहित असेल ना, गुरुजी वाघमारे गुरुजी, आयल्यानगरचा, तिथे माझं ट्रेनिंग झालं. आणि हारेगावला माझं शिक्षण झालं. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर इथं बसले आहेत, आदरणीय मंतोडी गुरुजी, ते सर बसलेत पहा. सर हात वर करून दाखवा. ती माझी, आम्ही क्लासमेट, आज तिच्याकडे जायचं. त्या मैत्रिणीचं नाव माझ्या कुसुम पंडित, तिच्या बहिणीचं नाव अनिता पंडित, अजून एक माझी क्लासमेट 12वीची शालिनी पगारे, अजून काही अशा बऱ्याच मैत्रिणी असतील, पण त्यातल्या आम्ही फोकस मधल्या अशा जास्त ऍडव्हान्स वाटतं ना. मी ऍडव्हान्स वयाच्या मानाने. आता एवढी बोलते तेव्हा कशी असते, बरोबर आहे ना? पण परपंच लई नेटाने केला, नवऱ्याला जागेवरच बसव. लय डेंजर नवरा माझा. पैलवान, कबड्डी खेळणारा, गावात दहशत. निळे परिवार म्हणले की आमच्या ताई आहेत. निळे परिवार म्हणले की सगळे थरथर कापणारे, कुठलाही समाज असू दे. आणि त्या समाजात मी गेले, त्या कुटुंबात मी गेले. अतिशय मागासलेला शिक्षणाच्या बाबतीत. 6 सासरे, 6 सासा, 17 नंदा, 13 धीर, सगळ्यात मोठी मी. आणि त्यात शिकलेली, आणि त्याच्यात ख्रिश्चन बाई. ख्रिश्चन लोक लय ऍडव्हान्स, कोणाला जुमानत नाही, ते कोणालाच मानत नाही. हा म्हणजे काय फॉरेनरच, आम्ही फॉरेनचेच ख्रिश्चन आहे समजतो. अशा आम्ही जीवन जगणारे. आम्हाला भीती हा शब्दच नाही आमच्या आयुष्यामध्ये. आणि मग त्या घरामध्ये बसवला म्हणजे परपंच चांगला केला, उन्नती केली, प्रगती केली, असं मला सांगायचं. आज माझा नवरा नाहीये, रात्रपाळी मुलाला असल्यामुळे येता नाही आलं त्यांना, ते असतात माझ्यासोबत नाही. आता वय पण झालं दोघांचं, त्याच्यामुळे जमत नाही दोघांना बाहेर पडायला. आणि मग माझा बाप जर पालखी व्यवसाय करतो, 30 वर्षापर्यंत मी नवऱ्याच्या घरी. नवरा माझा बुद्धिस्ट. आमचे लोक नवरेले बुद्ध भारी आहेत बरं का. बुद्धच लग्न झालं पाहिजे, बौद्ध पतीने लग्न झालं पाहिजे, त्याला त्यातलं काही ज्ञान नसतं. पण तो नुसता म्हणतो मला बौद्ध पतीने पाहिजे, मला ख्रिश्चन पतीने लग्न नको म्हणतो बरं का. तो माणूस काय म्हणतो, ते कुटुंब काय म्हणतात, आम्ही बौद्ध आहोत, आम्हाला ख्रिश्चन पतीने लग्न लावायचं नाही. आम्ही ते लग्न केलं.
मी ख्रिश्चन, नवरा बौद्ध. आणि आमचं जे कुटुंब आहे ना, आमचे कुटुंब असतात ना, ते बौद्ध आहेत आणि ख्रिश्चन आहेत. मामाचं गणगोत ख्रिश्चन तर बापाचं गणगोत बौद्ध. आणि मग आता पुरी द्यायची वेळ आली ना, जर नवरा मुलगा चांगल्या घरातला असेल ना, आम्ही काय सोयनी म्हणतो, जाते तिच्या घरी गेलं तर ती कशी वागू, कसं पटत आहे, पटतंय ना, असंच आहे, बदलच नाही. आणि मग असं करता करता माझा नवरा बौद्ध, मी ख्रिश्चन, माझा फोटो इकडे येशू बाप्पाचा, माझ्या नवऱ्याचे फोटो इकडं भगवान बुद्ध बाबासाहेब, गद्याने पद्याने काय माहिती नाही. आमचं सगळं बायबल पाठ, आमच्या सगळ्या प्रार्थना पाठ, आमचे सगळे गाणे पाठ. आज मला सांगितलं तुम्ही म्हणून ख्रिश्चन लोकात गेले. वयाच्या 30व्या वर्षी 2 मुलं झाले. जशी तुम्ही शाखा ओपन केली ग्रामशाखेची, तसं आमच्या गावामध्ये उपासिका शिबिर लावलं. आणि त्या उपासिका शिबिरामध्ये बसण्यासाठी नाही, फक्त ते जे भंतू यायचे, मी त्याला भंतू म्हणायचे पहिले, भंतू ते चिवर घातलेले असायचे ना, मला चिवर म्हणता येत नव्हतं. मग ते भंतू माझ्या घरी जेवायला आले, त्यांना आम्ही नाश्ता देतो, त्यांची आंघोळ झाली, माझा नवरा मी त्यांना नाश्ता घेऊन येणार. भंतेजीने माझ्या घरातला फोटो बघितला आणि भंतेजी रागाने चिवर घेऊन निघून गेले. अख्ख्या कारखान्यात झालं, सिस्टरच्या घरून भंतेजी निघून गेले, सिस्टरच्या घरून भंतेजी निघून गेले. एक तर सिस्टर जेवण घालती की नाही हा प्रश्न, कारण सिस्टर ख्रिश्चन होती. मग ती काय बाई नव्हती का, ती जेवण घालू शकत नव्हती का पाहुण्यांना, पाहुणे येणार. आणि मग भंतेजी निघून गेले. मग माझ्या नवऱ्याचे आणि माझे भांडणं असे तुफान झाले. नवरा त्या दारात उभा, मी ह्या दारात उभी. नवऱ्याला म्हणलं मला राहायचंच नाही, मला तलाक घ्यायचा, तुझा धर्म तू जप, मी माझा धर्म जप असते. असं चालू आहे ना, नाही का. आणि मग असं करता करता काही असे सफेद वस्त्र आले, कपडे घातलेले लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं, बेटा ताई तू असं करू नको, तू आमच्या ना 2 दिवस शिबिरात बसायला. म्हणलं मला, आणि तू आम्हाला जीव घाल म्हणे, जीव घाल. ठीक आहे म्हटलं. मी जेवण, मला स्वयंपाक पुरणाचा अजून येत नाही मावशी, मला पुरणाचा स्वयंपाक येत नाही, पुरणपोळ्या, आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी जाहीर सांगत असते मला पोळीच लाटता येत नाही. मग अशा खूप महिला आल्या, सिस्टर ताई तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही पुन्हा स्वयंपाक करू. ठीक आहे. हे लोक माझ्या घरी जेवायला येणार होते. यांना म्हणलं मला तुमची गरज नाही, माझा बाप रोज पांढरे कपडे घालतो, मी रोज पांढरे कपडे घालणारा माणूस बघते, पण ते तसे कपडे घालणारा माणूस माझ्या घरातून का गेला, याचं वाईट, याचं दुःख मला झालं. आणि मग नाही, हा करता करता मी शिबिरात बसले. 12 पर्यंत ड्युटी होती, 1 वाजता जायचे. शिबिराचा टाइम होता 10 ते 5. मी फक्त 1 ते 3 10 दिवस बसले. आणि 10 दिवसानंतर मी फक्त 10 दिवसात 30 वर्षाची त्या धर्मात राहणारी मुलगी फक्त 10 दिवसात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मी माझं धर्मांतर केलं आणि मी बौद्ध झाले. हे मम्मीला ओरडू सांगतोय, तुमचं काय, मला थांबावं लागलं, संध्याकाळी घरी यावं लागलं. थांबते मुक्कामी, घरी फिरतं बरोबर. मला पाहू दे कोणाकडे काय काय येतं, सांगता का तुमचं, येऊ का घरात, दिसत बरं का मी रात्रीची भूतावानी, मी असा मला लय अनुभव आहे. धुळा, परभणी, इकडं तिकडं मी शिबिरा गेले. मी आज सांगितलं ना, महिलांचे फोन यायचे, ताई आम्ही झोपले की आम्हाला तुम्हीच दिसता. अगं मी काय केलं, मी तर चांगलं सांगून गेले तुम्हाला, नाही का. माझा मार्ग मी सांगितला नाही, माझ्या मनचं मी सांगितलं नाही, जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तेच मी सांगितलं. मग माझी भीती का वाटते, कारण मी खरं सांग, आणि तुम्ही खरं सांगत नाही, लपून ठेवताय. प्रत्येकीच्या घरामध्ये आज ते चंबुगा बाळ आहे, कुणीच अमान्य करू शकत नाही. आणि जी करत असेल तिचं मी या ठिकाणी सत्कार करीन. करा बोटवर, फक्त बाबांचं फोटो, सेकंड 2 बाकीचे. मग तुम्ही काय खडीच्या महिला, काय शाखा ओपनिंग करता आणि काय बाबासाहेबांचं नाव घेता, नाही का. अवेळेला नाही, बदल करण्यासाठी बोलते. आणि मग मी माझं धर्मांतर केलं 10 दिवसात. आणि माझं नाव जर कोणाला ऐकायचं असेल, मी ज्या नावाने प्रचित आहे, आज माझ्या मैत्रीच्या घरी जाईल, ती सुद्धा मला त्याच नावाने हाक मारणार आहे. माझं पूर्व आश्रमीचं नाव आलेस आहे, काय. आणि माझं नाव तुम्ही काय ठेवलं इथं, विशाखाचं आहे. काय झालंय. आणि मला पूर्ण महाराष्ट्रात, माझ्या माहेरी, माझ्या गणगोतात मला कुणीच आलेच म्हणत नाही, सगळे विशाखाताई म्हणतात. एवढा ठसा मी माझा त्या ठिकाणी उमटून ठेवला. हे कार्य तुम्हाला करायचंय. जोपर्यंत आम्ही हे करत नाही, बदल करत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना सांगू शकत नाही. बौद्ध धर्म सांगतो, बौद्ध धर्म इतरांना सांगण्यासाठी नाही,
बौद्ध मा स्वतःला अंगीकारण्यासाठी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच करण्यासाठी स्वतःच्या संसाराची होळी केली. आपली 4 लेकरं मातीत घातली. रमाईने त्याग केला, दुःख सहन केलं, शेण गोळा केलं, गौऱ्या थापल्या आणि त्या गौऱ्या विकून आपला परपंच चालवला. परंतु आपल्या नवऱ्याला परदेशात शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. हे माहितीये? केली की तक्रार? बाबासाहेब आंबेडकरांना 5 मुलं होती. 5. यशवंत, रमेश, इंदू, गंगाधर आणि राजरत्न. 4ही लेकरं गेली. आणि शेवटी जाता सांगते, जास्त न बोलता थोडक्यात आता आटोपते, कारण खूप खाल्लं आजीर्ण होईल. मी एवढी ओढून सांगितलं, तुमच्या डोक्यात खोपडीत बसलं पाहिजे. तुमच्या खोपडीत बसत नाही तर काय उपयोग होणार नाही. आणि म्हणून बदल करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी, बाबासाहेबांची विचारधारा अनुसरण्यासाठी खळी गावामध्ये तुम्ही ग्रामशाखेचं ओपनिंग केलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. रुसवे फुगवे, नाव नाही घेतलं, नाव नाही आलं, मला नाही बोलवलं, तीच गेली. कारण इथून पुढे हे सुरू होणार. आता काय म्हणतील? आता तिलाच कळलंय बाबासाहेब, आता तिलाच कळलंय भगवान बुद्ध, आता लय पळू सुटली ती. अशा आमच्या सासा म्हणतील, शेजारीन म्हणून, जाव म्हणून, कारण आपण सगळ्या एका गावातल्या भावबंदी आहोत, नाही का? आणि म्हणून हे बाजूला ठेवून, रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक उदाहरण देते जाता जाता की रमाईने आमच्यासाठी काय केलं, कोणता त्याग केला, काय दुःख सहन केलं, कोणत्या यातना सहन केल्या. बाबासाहेबांना दलितमान बनवलं आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा प्रकाशाचा किरण आणला. तो केवळ आणि केवळ माता रमाईच्या त्यागामुळे. आणि म्हणून एकच उदाहरण देते आणि इथे थांबते. रमाईची 4 लेकरं. पहिल्यांदा रमेश गेला, नंतर इंदू गेली. राजरत्न आजारी पडला. माता भगिनींनो, राजरत्न आजारी पडला. 2 वर्षात 1924चा जन्म आणि 1926ला राजरत्नचा मृत्यू होतो. 2 वर्षात हुबेहूब बाबासाहेबांची प्रतिज्ञा, राजरत्न प्रतिमा, त्यांचं निधन झालं. आणि गंगाधरचा मृत्यू झाला. गंगाधरचा मृत्यू झाला. तो कसा झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षण घेत होते. काय करत होते बाबासाहेब? परदेशात शिकत होते. रामजी सपकाळांनी सांगितलं होतं, शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही, शिकल्याशिवाय पर्याय नाही, तोपर्यंत समाजाची उन्नती होणार नाही, तू परिवर्तन करू शकत नाही, भिवा, तुला शिकावं लागेल. आणि ज्यावेळेस गंगाधर आजारी पडतो, माता रमाई आणि त्यांची जाव लक्ष्मीबाई दवाखान्यात घेऊन जातात. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या गंगाधरला डॉक्टरांच्या टेबलवर झोपवतात आणि डॉक्टर कानामध्ये डिग्री घालतो. डिग्री म्हणजे स्टेथोस्कोप. आणि वर तोंड करतो डॉक्टर आणि विचारतो. त्यांना रमाईचं तोंड विचारणार, काय होते पेशंटला? रमाईचं तोंड दिसतं. डॉक्टर कानातला स्टेथोस्कोप खाली काढून ठेवतात. का काढत असते? का काढतात? कारण जी पहिले 5 रुपये राहिली होती फी, ती दिली नव्हती. म्हणून रमाईच्या लेकराला, बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराला तो डॉक्टर तपासत नाही. तो डॉक्टर म्हणतो ते 5 रुपये आणून दे. रमाई विनंती करते, रमाई याचना करते, डॉक्टर माझ्या मुलाला तपासा. कप झाल्यानंतर पूर्वी महिला म्हणायच्या, बाया म्हणायच्या पोटात आले. कप झाला होता, खूप ताप येत होता. म्हणे माझा नवरा परदेशात बॅरिस्टर व्हायला गेलेला आहे. म्हणे काय म्हणते रमाई? माझा नवरा परदेशात बॅरिस्टर व्हायला गेलेला आहे, ते तिकडून आले की मी तुमचे 5 रुपये देईन. तो डॉक्टर पुचित म्हणाले, पुचित शब्दात, तुमच्या समाजामध्ये कधी कोण डॉक्टर होणार? आणि गंगाधरला तपासत नाही. इथून घेऊन जाणार. रमाई आणि लक्ष्मी त्या लेकराला घेते, सरकारी दवाखान्यात घेऊन जाते. सरकारी दवाखान्यामध्ये उपचार मिळत नाही. गंगाधरचा मृत्यू होतो. रमाई आपल्या हातावर त्या लेकराला घेऊन येते, आपल्या हाताने खड्डा करते, आपल्या लेकराच्या मातीत घालते. परंतु आपल्या नवऱ्याला सांगत नाही की बाबासाहेब आपला गंगाधर मी माझ्या हाताने मातीत घातलाय. जर मी माझ्या नवऱ्याला सांगू की गंगाधर मातीत गेलाय तर बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येईल आणि या 9 कोटी जनतेचा जो
विकास करायचा आहे. या 9 कोटी जनतेला जे गाव कुसाबाहेरून आतमध्ये घ्यायचंय, यांचं मला कल्याण साधता येणार नाही. म्हणून रमाई आपल्या नवऱ्याला सांगत नाही की माझा गंगाधर सुद्धा गेला. हा त्याग, हे दुःख आणि बाबासाहेबांनी केलेले आपल्यासाठी अपार कष्ट, याची जाण जर आपल्याला असेल, हे जेव्हा आपण समजून घेऊ बाप, तेव्हा आम्हाला भगवान बुद्ध समजेल. आणि म्हणून प्रत्येक खळीच्या रहिवाशांना, महिलांना मी विनंती याचना करीन, आपलं जीवन इथून पुढे जगत असताना आपल्याला माहीत नव्हतं, ठीक आहे, आता माहिती झालं बौद्ध धर्म काय आहे. मी एक बाबासाहेबाची लेक आहे, माता रमाईची लेक आहे, त्या माध्यमातून जीवन व्यतीत करीन असा संकल्प ग्राम शाखेच्या महिलांनी करावा. आपल्या कुटुंबामध्ये ते वातावरण निर्माण करावं आणि न भांडता, न द्वेष करता, न क्लेश करता आपण आपल्या खळी गावामध्ये बौद्ध धर्माचा पताका लावावा. एवढीच मी एक इच्छा व्यक्त करते आणि आपल्याला सदिच्छा, शुभेच्छा देते. सर्वांना पुन्हा माझा जय भीम, जय भीम.